गुड मॉर्निंग हो गुरुदादा. अरे गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ इकडे कसं काय? काय नाही चाललेलो व्यायामला. म्हणलं जात जात भेटूच जावं गुरुदादाला. तू नुसताच येणारातला माणूस नव्हता रे. ते तर आहे सोडा. काय ना काय तर खबर आणला असणार आहेस. तर काय मला एक गोष्ट कळल्या माहितीये का, ते सुन्या आपला हम्म. त्याच्या हिरोईनला भेटायला गेलता म्हणून. तिची हिरोईन होय. कोण रे? अहो आता सगळ्या गावाला माहितीये की दादा, ते शाळेच्या मागच्या गल्लीतली असावरी. असावरी असावरी असावरी. ती सुकानानाची पोरगी. हा होय तीच की. पण ती तर गावाला गेलती ना. अहो गावाला गेली नाही, तिच्या बापानं धाडली गावाला या सुन्यामुळं. अहो या दोघांचं झंगाट ना तिच्या बापाला कळलेलं म्हण. पण एक गोष्ट बोलू दादा, नशीब असावं तर या सुन्यासारखं बघा. अहो ह्याच्यावर जीव ओवाळून टाकायला दोन दोन पुरी, आणि इथं काय काय जण आयुष्यभर झटून पण त्यांना एक पोरगी भाव देना झाली आहे. ए हराम गोरा, उदाहरण द्यालायस ना दे. पण वेळ आल्यावर आहे ना तुला समजल त्या सुन्यासारखं गांडून नशीब कुणाचं नसणार आहे. म्हणजे काय हो? म्हणजे त्याच्या आयुष्यात आता ह्यो शनी प्रवेश करणार आहे. म्हणजे काय हो दादा? म्हणजे पोरगी तर सोड रे, त्याच्या सगळ्यात मोठं वर्दीचं सपान ते सुद्धा त्याला मिळवून देत नाही. त्याची कशी वाट लावतो बघ, तुझं कुत्रा हाल खाणार नाही अशी. ठीक आहे दादा, आता तुमच्या पुढे आमचं डोकं चालणार आहे वय. चालवा. चालत राहा, फक्त बघत राहा. चालते, करा काय करायचंय. मी पण आता वजन कमी करतो, मी पण दोन दोन पुरी पटवतो. चला जातो व्यायामला. बांगला येणाऱ्या बाया अजून कसे काय आले नाहीत? अहो मुकदमबाई कुठं आहे? 8 वाजता बायका भांगला येणाऱ्या, 8:45 वाजलं तर अजून पत्ता नाही. इथं रान सगळं भांगलायचं राहिले. काय 10 मिनिटात येतो म्हणताय? जर 9 वाजेपर्यंत बायका नाही आल्या ना तर मी एकालाही पगार देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. रामराम हो नाना, का तापलंय सकाळ सकाळ एवढं? भांगला येणाऱ्या बाया हो, 8 वाजता येतो म्हणलेल्या, 9 वाजता आलं तर त्यांचा पत्ता नाही. पण ते राहू दे, तुम्ही इकडं कसं काय आला म्हणायचं? लय दिवस झालं म्हणलं गाठभेट झाली नाही, नानांना जरा भेटून तर यावं. बर. पण नाना, तुमची पोरगी असावरी गावात कुठं दिसेना हो. क्लासला कॉलेजला येता जाता दिसत तर होती. नाना काय पण म्हणा, एकदा का मान खाली घातली की वर न काढणारी पोरगी राव फार सभ्य. कशाही सभ्य, बापाय तोंडाला काळी बापासाई निघाली होती म्हणून धाडलं त्याला म्हणून या गावाला. जे असं काय केलं तिनं नाना? गुरुभाऊ, तुम्ही आपली माणसं म्हणून सांगतो, तिनं त्या पसंतीने लग्न केलं ना तरी काही हरकत नाही. पण ज्या मुलाशी लग्न करायचं त्याची तेवढी पात्रताच पाहिजे का नको? बरोबर आहे की. मला सांगा, काय आहे त्या भिकारी सुन्याकडे लग्न करण्याजोगं? त्याचा बा दिवसभर रानात राब राब राबावा, तेव्हा त्या पोरग्याच्या पोटात 4 घास पडतात, आणि तो काय माझ्या मुलीला सांभाळणार? म्हणून मी ठरवलंय बघा, माझ्या मुलीला तिकडंच ठेवायचं आणि तिथंच एखादा चांगला मुलगा बघून तिचा लग्नाचा बार उडवून द्यायचं. पण नाना, तिकडे बार उडवून द्यायच्या अगोदर चिमणी पिंजऱ्यातनं उडून नाही गेली म्हणजे झालं. म्हणजे नाना, ज्या पिकात जनावर घुसायला नको म्हणून जे पीक झाकून ठेवलंय ना, त्याच पिकात आहेत ना ती जनावर जाऊन धुडकूस घालायला लागले. म्हणजे समज नाही मला. समजलं नाही कसं म्हणताय? खालच्या आळीचा सुन्या तुमच्या मेवण्याच्या गावात जाऊन तुमच्या पोरगीला भेटून आलाय. शक्यच नाही, मला नाही वाटत सुन्या इतकं धाडच करेल. हे बघा नाना, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, एखादी गोष्ट पुराव्याशिवाय तुम्ही बोलत नाही. बिगर बोर्डाचा आरोप करणं माझ्या रक्तात नाही. हे जर खरं असेल ना गुरुभाऊ, तर सुन्याला त्याची लायकी दाखवावी लागेल. बरं बघू त्याचं काय करायचं ते. बघा, शेवटी पोरगी तुमची, घर तुमचं. हॅलो. अरे मामा गेला मसनात. अरे उंडकीच्या नो, तुम्हाला एका पुरगीवर लक्ष ठेवायचं होईना आणि वर मलाच विचारताय वय काय झालं म्हणून. सुन्या, तुझ्या आयुष्याच्या खच्चीकरणाचं हे पहिलं पाऊल आहे. पुढं पुढं बघ तुझी वाट कशी लावतो ते. बस कर की मर्दा, काय म्हणे बऱ्याच कसरत आज करतोस काय? अरे तुम्हीच म्हणता प्रॅक्टिस करा आणि तुम्हीच पहिला थांबला. बरोबर नाही बाबा. शिवा, तुला सोन्याच्यात काय बदल जाणवला का रे? आजकाल लयच जोमान सराव करायला आलाय. काल वहिनीला भेटून आल्यापासून लयच जोरात सराव करायला गाडी. हे सुन्या, काल वहिनीनं प्रेमाचं इंजेक्शन दिले वाटतं. होय होय, त्यामुळे तर जोशात सराव करतोय.
आणि तुम्हाला तर माहित आहे की प्रेमात किती ताकद असत्या. देव करो आणि भरती करणाऱ्या प्रत्येक मुलाला असंच प्रेमाचं इंजेक्शन मिळेल, जेणेकरून त्याला कृत्रिम इंजेक्शन घेण्याची गरज भासणार नाही. परवाचाच किस्सा आहे. आपल्या पलीकडच्या गावातल्या मुलानं कॅमण्यावाड्याचं कृत्रिम इंजेक्शन घेतलं आणि ग्राउंडवर पळत असताना त्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला. विचार करा, त्याच्या आईवडीला किती मोठा धोका डोंगर कोसळला असेल. म्हणून भरती करणाऱ्या प्रत्येक मुलानं अशा शॉर्टकट मार्गाचा अवलंब न करता मेहनतीचा मार्ग अवलंब करावा. आणि नाहीच काय झालं, नाहीच काय आपल्या गुरुदादा बसलेला. ए सुनील, इकडे 2 मिनिट काम आहे तुझ्या. अजय शिवा, नाना इकडे कसं काय आले रे? तुझं सासरा आहे तुला माहिती, आला असेल लग्नाची बोलणी. आपण भेटायला गेलेलं कळलं नसेल ना? बघतो काय म्हणते. आलो तुला आलं असेल लग्न करून द्यावं म्हणून. काय बस आम्हाला भ्या वाटायला. लग्न नवरदेव. शायद तेरे बोला की नाना, काय म्हणताय? काल कुठं होतास? अहो, काल इथंच गावात अभ्यास करत बसलो होतो. अभ्यास? तुझा कसला अभ्यास चालू आहे मला चांगलं माहिती आहे. आणि हे लपवाछपीचे उद्योग आहे ना, बंद कर. अहो नाना, केलं तरी काय काय पण का बडबडालाय तुम्ही? ते तुला पण चांगलंच माहिती आहे. अहो नाना, तुमचा काहीतरी गैरसमज व्हायलाय व. गैरसमज माझा नाही तुझा झालाय. त्या डोळे झाकून दूध पिणाऱ्या मांजरासारखा. त्याला वाटतंय आपल्याला कोण बघत नाही, पण त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असतंय. त्यामुळं ही जी तू नाटकं चालू आहेत ना, ही सगळी बंद कर. आणि तेच तुझ्यासाठी चांगलं आहे. नाटकी बिटकी काय नाही हो, आसावर माझं लय प्रेम आहे. बस. अरे आपली ऐपत काय, आपण बोलतोय काय. माझ्या मुलीची 5 बोटं तुपात असतात आणि तुमच्या घरी कधी कधी चपातीला सुद्धा तेल नसते. आणि तू काय माझ्या मुलीला सांभाळणार? हे बघ सुनील, माझ्या मुलीचा नाद सोड आणि हेच तुझ्यासाठी चांगलं होईल. नाहीतर तुला खूप पश्चाताप करावा लागेल. काय रे सोन्या, काय म्हणतो नाना? अरे आपण आसावरील भेटायला गेलतो, ते कळलंय त्यांना. आणि ते म्हणते तुझी ऐपत नाही, माझ्या पोरगीला कसं काय सांभाळणार. आणि म्हणते माझ्या पोरगीचा नाद सोड, नाहीतर लय महागात पडेल. लय खवीस आहे मर्दा ती म्हातारं. म्हणून म्हणतोय सुने तुला ने वहिनीला पळवून. मग बघ कसं 2-2 हाताने बोंबा मारत बसते. अरे भावानो, असं चुकीचं मार्ग निवडणं बरोबर नाही आहे. त्या नानानं माझी लायकी काढल्या, पण मी पण बघ स्वतःला पहिला सिद्ध करतो, मगच त्याच्या पोरगी संग लग्न करतो बघ. काय भावा, त्या म्हाताऱ्याच्या नाकावर टिचून तू सराव कर आणि भरती होऊन टाक. बरोबर आहे तुझं. तसं पण कुठल्या तर महापुरुषानं म्हणलेलंच आहे, आधी कलियल आणि मग नग्न तळा. सुन्या, मी एक नाटक करणार आहे, त्यात माझा डायलॉग काय असणार आहे माहित आहे का? हा. मेनके चल माझ्या संगे, तुला पुष्प घेऊन दाखव. ए त्रिदेव, कुठं चाललाय? काय नाही, चाललोय घराकडं. नक्की घराकडेच चाललाय काय? का आणि कुठल्या गावाला फिरायचा प्लॅनिंग आहे? म्हणजे लयच गावोगाव फिरायला लागलाय. आणि तुमच्या हिरोच्या तोंडावर 12 का वाजल्यात? काय कोण लायकी बिकी काढली का काय? माझी लायकी काय आहे ना, ते योग्य वेळ आल्यावर कळेल गुरुदादा. माझी लायकी काढणाऱ्याला बी आणि काढायला भाग पाडणाऱ्याला बी. बर. सगळ्यांची वेळ सारखी नसते गुरुदादा. राजाचा रंकाचा राजा वेळेला वेळ लागत नाही. मान्य आहे परिस्थिती वाईट आहे, पण एक दिवस असा येईल की यश आमच्या पायाशी लोटांगण घालेल आणि तुम्ही बघतच राहा. झाली का तुझी डायलॉग बाजी? अरे सुन्या, आधी घरादाराकडे लक्ष दे. तिथं शेतात काम करून करून बापाची हाडं लागली झिजायला. त्याला वाटत असेल की माझं पोरगं कधी एकदा भरती होईल आणि कधी एकदा मी 4 दिवस सुखाचं बसून खाईल. पण तुझी काय रोमिओबाजी संपच ना. आज बाप आहे ना, म्हणून त्याच्या जीवावर तुझं सगळं चांगलं चाललंय. ज्या दिवशी बाप नसेल ना, त्या दिवशी तुझं कुत्रा हाल खाणार नाही. अजून वेळ गेलेला नाही आहे, तोपर्यंत सुधर आणि असलं फालतू धंदा बंद कर. त्याला त्याच्या भविष्याची काळजी आहे करू दादा. त्यामुळे त्याला जे काही निर्णय घ्यायचे असतील ना, तो ती योग्यच घेईल. तेवढी सत्सविवेक बुद्धी आहे त्याकडे. त्यामुळे त्याला ना तुमच्या मार्गदर्शनाची गरज नाही. चल रे सोन्या. त्या गुरुदादा जरा जास्तच व्हायला असं वाटत नाही तुला? लेच बोलत होता ना रे ते गुरुदादा. होयच की मर्दा, मला वाटतं त्या नानाच पण कान येणंच भरल्यात. नाही रे, त्या गुरुदादाला कसं माहित सोन्या जाऊन वहिनीला भेटलेलं. उलट त्या म्हाताऱ्यानंच गुरुदादाला जाऊन सांगितलं असेल की ही पोरं माझ्या मेहुण्याच्या गावात जाऊन माझ्या पुरीला भेटालेत म्हणून. हे गप्पी शिवाय का कॉमेडी करायची वेळ आहे का? ती नव सुन्या,
पण ते नानाला कसं कळलं की तू आसावरला जाऊन भेटून आलास ते? तुम्ही हिरोगिरी करत जावा की तिच्या गावात भेटायला, म्हणजे कळायचं राहते. तिथं बघितलं असेल कोणतरी, सांगितलं असेल त्या म्हाताऱ्याला. अरे तसं काय नाही रे. जिथं भेटायला गेलो होतो आमच्याशिवाय तिथं कोणच नव्हतं. आम्ही जिथं भेटलो होतो ती जागा गावापासून लय लांब होती. तिथं काळं कुत्रं पण नव्हतं. आणि ही गोष्ट आपल्या तिघांशिवाय कोणाला माहित आहे? म्हणजे आपल्या तिघाशिवाय कोणाला माहित आहे? म्हणजे तुला असं म्हणायचंय का आजाने किंवा मी सांगितलं असेल? म्हणजे राहू दे भावा, इथनं पुढे आम्हाला ना कुठल्याही गोष्टी सांगू नको. तुझा आमच्या विश्वासच नाही. मी सांगितलंय गुरुदादाला. मी अरे तसं काय नाही रे. अरे मी सांगितलंय. अरे तसं काय नाही. कसं आहे मग? सांग की. अबे तसं काय नाही. हम्म. मी तुम्हाला लहानपणापासून ओळखते आणि माझ्यापेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास आहे. आणि संशय घेण्याचा काय प्रश्नच नाही. ते नव मग कसं काय कळलं त्या म्हाताऱ्याला? होय, ती सुने आपल्याला म्हणलेलं माहित आहे का? ती तिथं तिची वहिनीनं तिच्या बारक्या बहिणीला पण घेऊन आली, माहित आहे का? हा. कदाचित सुन्या त्या बुटकीनच सांगितली असेल तर. आरती सांगणं शक्यच नाही. का? आसारीला तिचा जास्त विश्वास आहे. कधी कधी विश्वास असणारी माणसं विश्वासघात करत असतात सुनील. जाऊ दे, कोणाला काय म्हणायचं म्हणून दे. मला नाही फरक पडत. आणि सगळ्यांचं तोंड मी वर्दी घालूनच बंद करणार आहे, बघच तू. खरंय भावा, पण या सगळ्यांची तोंड बंद करायसाठी तुला अजून सराव करावा लागेल. आणि आता भरतीचे फॉर्म सुटल्यात, त्यामुळे तुला गावातच राहून सराव करून नाही चालणार. त्यासाठी तुला शहराकडे जावं लागणार. अरे होय, तर तात्या म्हणते शहरात जायचं नाही, कायम करायचं ते इथंच करायचं आहे. होय, एकदा तू तात्याशी व्यवस्थित बोलून बघ काय. आणि जर नाही म्हणले तर आम्ही आहेच की तुला मदत करायला. काय ह्याला काय लागलं गेलं, पैशाची काय अडचण असेल तर आम्ही करूच की. एवढं का लोड घ्यायलायस तू? बोलून बघ एकदा तात्याला. अरे तसं काय नाही. आधीच तुम्ही माझ्यासाठी लय केलाय. माझ्यामुळे तुम्हाला त्रास व्हायला हे का मला बरोबर वाटत नाही बाबा. अशी उपकाराची भाषा बोलू नको भाड्या. मित्र आहे आम्ही तुझा, आणि आमच्यासाठी जे जे काही शक्य आहे ते आम्ही तुझ्यासाठी करणारच. बरं चालतंय, बोलतो तात्याशी. चल अभ्यास पण करायचा आहे. चल शिवा. ठीक आहे, जा तू आणि अभ्यासच करत बस, नाहीतर ह्या पुरीला त्या पुरीला बोलत बसशील. आणि नाही ना, अभ्यासच करतो. चालतंय, ये तू झाल्यावर निवांत झोपताल. पप्पा, तुम्ही कसं काय आलात? फोन तरी करायचा येतो म्हणून. बरं बसा, मी पाणी घेऊन येतो. पाणी राहू दे. तुझा मामा कुठे गेलाय? मामा मामीकडे गेलाय, तिकडे कोणतरी वारले म्हणून. आणि दादा कुठे गेलाय? दादा गावात गेलाय. बसा, मी पाणी घेऊन येते. अचानक आला, सांगितलं नाही काय? आलतो असंच. तुझी नाटकं काय काय चालू आहेत ती बघायला. म्हणजे काल तो सुनील का आलता गावात? कधी? मला काही माहित नाही पप्पा. कदाचित आला पण असेल. तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. गैरसमज तुझा होत आहे बाळा, त्या सुने या नादाला लागून. तुला काय वाटतंय तो सुनील तुला चांगलं सांभाळेल, एखाद्या राणीसारखं ठेवेल? हा तुझा निव्वळ गैरसमज आहे. आणि असं काय बघितलीस त्या सुन्यामध्ये? सुनील चांगला मुलगा आहे पप्पा. जरी आज त्याच्याकडे काय नसेल तर लवकरच तो त्याच्या जिद्दीवर आणि मेहनतीवर काहीतरी करून दाखवल बघा. आणि माझा त्याच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. त्याच्यावर जी आज वाईट वेळ आहे ना, ती पण लवकर संपल पप्पा. आणि जर त्यानं काम करून नाही दाखवलं तर काय करणार? 300 रुपये पगारानं लोकांच्या रानात कामाला जावं लागेल. आणि तू जर त्या सुन्याचा नाद नाही सोडलीस ना, तर एक दिवस कटोरा घेऊन भीक मागावं लागेल तुला. पण पप्पा, मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तो काही ना काहीतरी करून दाखवणार. बस, तुला जेवढं प्रेमानं समजून सांगायचं होतं ना, तेवढं समजून झालं. तरी पण तू जर ऐकत नसशील तर माझ्याकडे वेगळे पर्याय पण आहेत. पण पप्पा, पण बिन काही नाही. तुला मी शेवटचं सांगतोय, तू जर त्या सुन्याला भेटलीस किंवा बोललीस तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही, एवढं लक्षात ठेव.